मंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांची भेट आज विधान भवनामध्ये झाली। त्यांनी फक्त मला एकट्याला बोलवलं होतं। मी त्यांना सांगितलं की आम्ही 5 लोकांचं तरी शिष्टमंडळ आमच्या सोबत असावं। त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त एकटेच या। तरी मी माजी खासदार आपले नेते हरिभाऊ गायकवाड साहेबांना सोबत घेऊन त्यांना लगेच बोलवलं होतं, पण त्यांना एक 5-10 मिनिटाचा आमच्या भेटीमध्ये वेळ झाला, पोहोचले पण ते। तर आज झालेली घडामोड ही मी आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या लक्षात यावी म्हणून मी आज खुलासा करतोय की माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची आज भेट झाली। त्यांच्याकडे त्यांच्या नेते मंडळींनी, शिवसेना पक्षाच्या नेते मंडळींनी, त्यामध्ये माजी आमदार रामभाऊ पांडागळे असतील, प्रदेशाचे विजेएनटीचे अध्यक्ष बाळासाहेब किसवे असतील, अनेक बरेच जण, या सर्वांनी त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवलेला आहे। त्यांच्या संपूर्ण विषय लक्षात आहे। त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की तुमच्या या प्रशिक्षणार्थींचा आपण 5 महिन्याचा कालावधी वाढवलेला आहे आणि वाढवलेला कालावधी पूर्ण होऊ द्या। कालावधी पूर्ण झाल्याच्या अगोदर विधानसभा अधिवेशन काळामध्ये, आता आपल्याला या सगळ्या गोष्टीवर वेळ पुरणार नाही, तर विधानसभा अधिवेशनानंतर त्यांनी आपण दिलेल्या निवेदनावर एंडोर्समेंट केलेली आहे की उचित सर्व जे अधिकारी आहेत या सर्वांची एक बैठक लावा, असं त्यांनी त्याच्यावर हे केलेलं आहे। आणि त्यांनी सांगितलं आहे आपल्याला की तुम्ही हे आमरण बेमुदत उपोषण तुम्ही सोडा, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे। थांबा क्यों? तर मी त्यांना सुस्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय, आम्ही अशा तोंडी बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही। आम्हाला काहीतरी ठोस आमच्या हातात मिळाल्याशिवाय शासनाचं आम्ही हे आझाद मैदान सोडणार नाही। भावांनो आणि बहिणींनो, युवक आणि युवतींनो, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही असं जर केलात तर तुम्ही तुमचं राजकीय आयुष्य तुम्ही काही सक्सेस होणार नाही झालो तरी हरकत नाही, पण मी 1,32,000 युवा प्रशिक्षणार्थ्यापैकी एकाही व्यक्तीचा मी विश्वासघात होणार नाही, अशा पद्धतीनं मी त्यांना सांगितलंय। आता त्यांनी सांगितलंय त्यांच्या नेते मंडळींनी की आपण आणखीन एक मीटिंग करू। मीटिंग करा, काय करायचं ते करा। माझ्या या 1,32,000 युवा प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्यासारखा ठोस निर्णय मला पाहिजे आणि तो ठोस निर्णय मिळाल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही।